नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या एका अतिशय खास आणि भन्नाट सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा सफरीवर जाणार आहोत जी आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या आणि अदृश्य जगात घेऊन जाईल. हे जग आपल्या सभोवताली, अगदी आपल्या हातावर, आपण श्वास घेत असलेल्या हवेत आणि आपण पीत असलेल्या पाण्यातही अस्तित्वात आहे. पण गंमत म्हणजे ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी अजिबात दिसत नाही. आज आपण या सूक्ष्म विश्वाची एक भारी सफर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा सजीव कोणता असेल बरं? काय वाटतं? हत्ती, मुंग्या की आपण माणसं? जर तुम्हाला यापैकी काहीही वाटत असेल ना, तर थांबा आणि पुन्हा विचार करा. कारण या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे जे आपण साध्या डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही. ते पूर्णपणे अदृश्य आहेत आणि तेच आजच्या या आपल्या क्लासचे हिरो आहेत. तर आजच्या या सूक्ष्म सफरीची आपली प्लॅनिंग कशी असणार आहे? आपण 5 महत्वाचे थांबे घेणार आहोत. सर्वात आधी आपण भेटूया जीवाणूंना, म्हणजेच बॅक्टेरियाला. मग आपण पाहूया आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, त्यानंतर कवके म्हणजे फंगाय, मग शैवाल म्हणजे अल्गी आणि शेवटी अतिशय रहस्यमयी असे विषाणू म्हणजेच व्हायरसेस. रेडी आहात सगळे? आता या सफरीत पुढे जाण्यापूर्वी जीवशास्त्रातले 2 खूप महत्वाचे शब्द आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आता आदिकेंद्रकी, ज्याला इंग्रजीत प्रोकॅरियोटिक म्हणतात, हे अतिशय साधे जीव असतात. हे जणू एखाद्या वन रूम किचन घरासारखे आहेत, जिथे आतमध्ये भिंती नाहीत आणि स्पष्ट केंद्रक म्हणजे न्यूक्लियस नसतो. याउलट दृश्यकेंद्रकी म्हणजेच युकॅरियोटिक जीव हे वेगवेगळ्या खोल्या असलेल्या एका मोठ्या बंगल्यासारखे असतात, जिथे केंद्रकाची एक स्वतंत्र आणि स्पष्ट खोली असते. हे 2 शब्द अगदी पक्के डोक्यात फिट बसवा, कारण पुढचे सगळे सूक्ष्मजीव याच 2 प्रकारात विभागलेले आहेत. चला तर आपला पहिला थांबा आहे जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. हे पृथ्वीवरचे सर्वात प्राचीन आणि अत्यंत चिवट जीव आहेत बरं का. आता यांची वैशिष्ट्ये बघूया. हे जीव एकपेशीय म्हणजेच युनिसेल्युलर असतात. म्हणजे यांचं संपूर्ण शरीर फक्त आणि फक्त एकाच पेशीने बनलेलं असतं. आणि मगाशी आपण जो शब्द शिकलो ना, आदिकेंद्रकी, तो अगदी अचूक इथे लागू होतो. जीवाणू हे आदिकेंद्रकी असतात. तसंच हे अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे जीव आहेत, जे एकटे अगदी मजेत जगू शकतात किंवा काही वेळा परजीवी म्हणजे पॅरासाइट्स म्हणून दुसऱ्या सजीवांच्या शरीरात राहून फुकटात आपलं पोषण करतात. आता इथे काही प्रसिद्ध जीवाणूंची उदाहरणे आहेत. यातला लॅक्टोबॅसिलस हा तर जणू एखादा सूक्ष्म शेफच आहे. दुधाचं छान दह्यात रूपांतर करण्याची जी जादू असते ना, ती हाच जीवाणू करत असतो. याशिवाय रायझोबियम आणि स्ट्रिप्टोकोकस ही सुद्धा जीवाणूंचीच काही महत्त्वाची उदाहरणे आहेत, जी आपण विज्ञानाच्या पुस्तकात वारंवार वाचतो. आपला दुसरा थांबा आहे आदिजीव किंवा प्रोटोझोआ. हे जणू काही अतिशय सूक्ष्म आकाराचे छोटे प्राणीच आहेत असं समजा. आता हे आदिजीव नेमके सापडतात कुठे? तर ते प्रामुख्याने माती, गोडे पाणी आणि समुद्रात आढळतात. आणि हे जीवाणूंपेक्षा वेगळे कसे आहेत हे इथे स्पष्ट होतं. हे दृश्यकेंद्रकी म्हणजेच युकॅरियोटिक आहेत. म्हणजे यांच्या पेशीत एक सुस्पष्ट केंद्रक असतो. ते एकपेशीय असले तरीही ते एखाद्या छोट्या प्राण्याप्रमाणेच स्वतःची शिकार करतात, अन्न खातात आणि पाण्यात अतिशय वेगाने हालचालसुद्धा करू शकतात. आहे की नाही कमाल? इथे आदिजीवांची काही एकदम फेमस उदाहरणं दिली आहेत, जी तुम्हा सर्व भावी शास्त्रज्ञांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत. पहिला म्हणजे अमिबा, ज्याचा आकार सतत बदलत असतो. दुसरा पॅरामेशियम, जो अगदी आपल्या पायातला चपलेसारखा दिसतो. आणि तिसरा म्हणजे प्लाझ्मोनियम. जीवशास्त्राच्या जगात ही 3ही नावं खूपच महत्वाची आहेत. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे. हा थांबा आहे कवके म्हणजेच फंगाय. हे निसर्गाचे अतिशय महत्वाचे आणि प्रामाणिक सफाई कामगार आहेत. कवके हे प्रामुख्याने बहुपेशीय असतात आणि ते मृत सेंद्रिय पदार्थांवर जगतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते कुजणाऱ्या गोष्टींचं विघटन करतात, निसर्ग स्वच्छ ठेवतात. पण यातली सर्वात भारी गोष्ट माहितीये काय आहे? त्यांच्या पेशीभोवती एक मजबूत भिंत असते, ज्याला पेशी भित्तिका म्हणतात. आणि ही भिंत कायटिन नावाच्या एका अत्यंत जटिल शर्करेपासून बनलेली असते. हे कायटिन म्हणजे त्यांच्यासाठी चक्क एका कठीण चिलखतासारखंच काम करतं. कवकांचे काही आपल्या रोजच्या ओळखीची उदाहरणे म्हणजे बुरशी, जी आपण एखाद्या शिळ्या भाकरीवर किंवा ब्रेडवर पाहतो, आणि मशरूम जे आपण खातो. हे दोन्ही बहुपेशीय आहेत.
पण येथे एक मोठा अपवाद आहे आणि तो म्हणजे यीस्ट. यीस्ट हे कवक असूनही ते एकपेशी आहे. आता विज्ञानात असे रंजक अपवाद तर नेहमी असणारच ना. चला, चौथा थांबा आलाय, शेवाल किंवा अल्गी. याला आपण पाण्याखालचे सौर पॅनल म्हणू शकतो बरं का. आता इथे आपण कवके आणि शैवाल यांच्यातला मुख्य फरक पाहूया. आपण आत्ताच पाहिलं की कवके हे अन्नासाठी सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असतात, पण शैवाल हे स्वयंपोषी म्हणजे ऑटोट्रोफिक असतात. त्यांच्याकडे चक्क वनस्पतींसारखी एक सुपर पॉवर असते, ती म्हणजे प्रकाशसंश्लेषण. सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, जणू काही पाण्यात फिट केलेले छोटे सोलर पॅनल्सच. आणि हे एकपेशीय किंवा बहुपेशीय दोन्ही प्रकारचे असू शकतात. शेवाळाची ही दोन महत्वाची नावे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा बरं का, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. हे सूक्ष्म जलचर जीव अतिशय वेगाने प्रकाशसंश्लेषण करून संपूर्ण पाण्यातील परिसंस्थेला ऊर्जा पुरवण्याचं खूप मोठं आणि महत्वाचं काम करतात. आणि आता आपला पाचवा आणि शेवटचा थांबा, विषाणू किंवा व्हायरस. निसर्गातील सर्वात खतरनाक आणि सर्वात मोठे घुसखोर. तुम्हाला माहितीये, विषाणू हे या सर्व सूक्ष्मजीवांमध्ये सर्वात लहान मानले जातात. ते एवढे लहान असतात की आपण त्याची नुसती कल्पनाही करू शकत नाही. पण याहून एक धक्कादायक सत्य सांगू, त्यांना स्वतःची पेशीच नसते. म्हणजे विचार करा, जीवाणू, आदिजीव या सर्वांना स्वतःची एक पेशी असते, पण हे विषाणू पूर्णपणे पेशीविरहित असतात. हे खरोखरच अतिशय विचित्र आणि अद्भुत आहे. मग आता प्रश्न पडतो, जर त्यांना स्वतःची पेशी नाहीये तर ते जगतात कसे? तर इथे त्यांचं गुप्तहेरांसारखं घुसखोरीचं तंत्र दिलेलं आहे. पहिली स्टेप, पेशीच्या बाहेर असताना ते पूर्णपणे निष्क्रिय असतात, जणू काही निर्जीवच. दुसरी स्टेप, एखाद्या सिक्रेट मिशनप्रमाणे ते एखाद्या सजीव होस्ट पेशीच्या आत लपून घुसखोरी करतात. आणि तिसरी आणि सर्वात डेंजरस स्टेप, एकदा का ते आत शिरले की ते त्या सजीव पेशीचा पूर्ण ताबा घेतात आणि केवळ त्या पेशीच्या आतच ते जिवंत होतात आणि स्वतःची भरमसाठ वाढ करतात. आपल्या सर्वांना या घुसखोरांची ताकद किती भयंकर असू शकते हे खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV आणि ज्याने संपूर्ण जगाला अक्षरशः घरात कोंडून ठेवलं होतं, तो कोरोना विषाणू. ही सर्व याच विषाणूंची उदाहरणं आहेत. एका पेशीविरहित अत्यंत सूक्ष्म कणाने जगाच्या इतिहासात किती मोठे भूकंप घडवून आणले आहेत हे आपण सर्वांनी नुकतंच अनुभवलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सूक्ष्म सफरीच्या शेवटी आपण पुन्हा एकदा आपल्या त्या सुरुवातीच्या प्रश्नावर आलो आहोत. हे सगळे सूक्ष्मजीव, जीवाणूंपासून ते विषाणूंपर्यंत आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही हे खरंय, पण त्यांची प्रचंड संख्या आणि जगण्याची, टिकून राहण्याची ताकद पाहता एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने राज्य कोणाचं आहे? आपलं म्हणजे माणसांचं, की आपल्या सभोवताली, आपल्या आत आणि बाहेर सर्वत्र पसरलेल्या या अदृश्य सूक्ष्मजीवांचं? यावर नक्की विचार करा. आणि हो, विज्ञानाची ही अद्भुत दुनिया अशीच उत्साहाने शोधत राहा.